सरकारने पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे नियम बदललेले आहेत आणि नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान आणि नमो सन्मान या योजनेत काही बदल केले आहेत. या बदलामुळे या योजनेचा लाभ अधिक योग्य व्यक्तींना मिळेल. या बदलामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही नवीन नियम पाळावे लागणार आहेत. चला तर मग केंद्र सरकारने या योजनेत काय बदल केले आहेत ते जाणून घेऊयात. जमीन खरेदीचा कालावधी 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ 2019 पूर्वी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. आधार कार्ड अनिवार्य. या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. वारसा हक्काची अट. जर कुटुंबातील कोणाचे निधन झाले असेल आणि वारसा हक्काने जमीन मिळाली असेल तर फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. सरकारी नोकरी व कर. सरकारी किंवा निमसरकारी नोकरी असलेल्या किंवा कर भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या बदलामागे सरकारचे उद्दिष्ट योग्य लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवणे हे आहे. अनेकदा असे दिसून आले होते की पात्र नसलेल्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सरकारने ही नवीन नियमावली लागू केली आहे. या योजनेचे महत्त्व काय आहे? पीएम किसान आणि नमो सन्मान या योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी आवश्यक खर्च करू शकतात. नवीन अर्जासाठी काय कागदपत्रे लागतील? लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा नवीन सातबारा. अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा असेल तर एकच फेरफार, फेब्रुवारी 2019 नंतर मृत्यू झाला असेल तर पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार, पती, पत्नी व मुलांचे आधार कार्ड, 12 अंकी रेशन कार्ड इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत.